जीवनामध्ये कुठलंही कर्म करत असताना विचार करून कर विठ्ठल विठ्ठल। मग आम्ही काही विचार करत नाही का? आम्ही काही विचार करत नाही का? तुम्ही आम्ही आपण विचार करतोय नाही असं नाही, पण तुम्ही आम्ही रात्रंदिवस फक्त प्रपंचाचाच विचार करतोय नाही असं नाही। रात्रंदिवस फक्त प्रपंचाचाच विचार करतोय आणि प्रपंचाचा विचार करून आपलं हित होणार नाही। कारण का? महाराज म्हटले दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे। या प्रपंचामध्ये दुःखाशिवाय काही शिल्लक नाही। महाराज म्हटले दुःख संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ। तीळ मात्र सुख या प्रपंचामध्ये नाही आणि असलं तरी कसं आहे? सुख पाहता जीवा पाडे दुःख पर्वता, असलं तरी कसं आहे म्हटले जवासारखं सुख आहे आणि दुःख भोगायला गेलं तर म्हटले पर्वतासारखं दुःख तुम्हाला आम्हाला भोगावं लागतंय। महाप्रपंच कसा आहे म्हटले संसार पलकट तो संसार येथे सार भगवंत प्रपंच नासका पुष्कन खोटाचे गड्या लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन। बघ जीवनामध्ये जर आपण भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता काही अट्टहास केले नाही, काही सायास केले नाही तर मग मात्र महाराज म्हटले व्यर्थ येरझार विना हरी विनाकारण हेलपट्टी घेणार गड्या। मग हा प्रपंच नासका कुचकन खोटा आहे। तुम्ही म्हणाल महाराज एक म्हातारी तर मला म्हणली महाराज लग्न झालं तेव्हा 1.5 एकर बराड होतं, आता 22 एकर जमीन घेतली। काय सांगाव महाराज, आमचं लग्न झालं तेव्हा आमचं म्हातारा असं दिसायचं गबूच्या गबू। महाराज आमच्या म्हाताऱ्यानं 1000 कुपटीवरून उडी हाणाव आणि 6-6 महिने शेजाऱ्याचा कडबा चोराव, पण कधी कोणाला दिसलं नाही। आपण विचार करत नाही असं नाही, पण रात्रंदिवस प्रपंचाचाच विचार करतोय आणि प्रपंचाचा विचार करून आपलं हित होणार नाही का? महाराज म्हटलं तो प्रपंच लटिका व्यवहार हा सर्व हा संसार प्रपंच नाचका कुचकन खोटा आहे। तुम्ही म्हणाल महाराज एवढं रात्रीचा दिवस केलं, दिवसाची रात्र केली, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, अरे याची टोपी त्याच्या डोक्यात घातली, त्याची टोपी ह्याच्या डोक्यात घातली, शेजाऱ्याचे 4-4 बोट बांधा आणले आणि तुम्ही म्हणताय की हे खोटं आहे? अरे हे खोटंच आहे। खोटं नाही तर मग कल्पना करा महाराज एक 10 वर्षापूर्वी महाराज नवीन सरकार बदललं ना केंद्रात, आपण कुठल्या पक्षाचे नाही पण नवीनच सरकार बदललं। रात्री 8 वाजेला टीव्हीला भाषण झालं, मेरे भाई और बहनों मेरा देशवासियों आने वाले कल में, रात्री 8 वाजेला टीव्हीला भाषण झालं, मेरे भाई और बहनों आज रात 12 बजने के बाद 1000 और 500 का नोट बंद हो जाएगा। 1000च्या 500च्या नोटा बंद झाल्या ना, बचत गट झाल्या ना। महाराज लोक रात्रीच्याच नोटा घेऊन पळायचे, कोणी सोनाराच्या दुकानात, कोणी कपड्याच्या दुकानात, कोणी किराणाच्या दुकानात, आणि ज्याच्याकडे 10-20 रुपयाची नोट आहे महाराज 100-50ची ते मस्त वडापाव घेऊन खायचं, आणि ज्याच्याकडे 1000च्या 500च्या लय दाबून ठेवल्या ना महाराज ते म्हणायचं चिल्लर आहे का? चिल्लर तुला कोण चिल्लर देईल? ते खोटं आहे। आदल्या दिवशी हजारो कोटी रुपयाची संपत्ती होती, दुसऱ्या दिवशी त्याची रद्दी झाली का नाही? मग ते खरं आहे का? आणि खरं असतं तर ते खोटं झालं असतं का? आता जर नुसता आवाज ऐकला मेरे भाई और बहनों अंगात तर मुंग्याचे ते बाबा आपल्या नाही, पण ज्याला यायचे त्याचे यायचेत महाराज, तर मुंगे येतात महाराज। मी तिकडे सोलापूर जिल्ह्यात कथेला गेलो दीपक, सोलापूर जिल्ह्यात कथेला गेलो, ज्या ठिकाणी मुक्कामाला होतो तिथं महाराज एक कटिंग सलूनचं दुकान आहे आणि त्या कटिंग सलूनच्या दुकानात शेजारी आम्ही मुक्कामाला होतो। त्या दुकानात एक टेप लावलं होतं, 2 मिनिटं झाले की त्या टेप काय म्हणायचं, मेरे भाई और बहनों मेरे देशवासियों एवढंच म्हणायचं, गप बसायचं। 2 मिनिटं झाले की पुन्हा म्हणायचं। रात्रभर झोप नाही, दिवसभर झोप नाही। मी म्हटलं काय लावलं रे मेरे भाई और बहनों? ते कटिंग सलून वाला मला काय म्हणलं महाराज, यांना मेरे भाई और बहनों म्हटलं का गिराईकाचे केस टाईट होते, आणि गिराईकाचे केस टाईट झाले का मला हा नाही सोपं जातं। आपण कमवलेलं तर नाही, आपण कमवलेली संपत्ती आहे आणि एका क्षणात जर ते खोटं होत असेल तर मग ते खरं आहे का? आणि त्याचा विचार करून आपलं हित होणार आहे का? मग महाराज म्हटले नेमकी तुमची अवस्था कशी असावी?
महाराज म्हटले जसं ते धन कमवता आलं, जशी ती संपत्ती कमवता आली, तसा त्या संपत्तीचा त्यागही करता आला पाहिजे. प्रपंच जसा कमवता आला तसा त्या प्रपंचाचा त्यागही करता आला पाहिजे. बालपण खेळण्या बागडण्यामध्ये गेलं, तरुणपणामध्ये धन कमवलं, संपत्ती कमवली, वैभव कमवलं, ठीक आहे ना. आता म्हातारपण जवळ आलाय ना, आता तो प्रपंच सोडताही आला पाहिजे. बरं आपल्याला काय सोडायचंय? एखाद्याला 100 एकर जमीन असेल, एखादा 2 बंगला असेल, 4-5 मुलं, 4-5 सुना, 10-20 नातू असून काय आपल्याला काय सोडायचं? महाराज म्हटले 80,000 पत्न्या, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. किती मोठा कुठं नाही? 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, शुद्ध सोन्याची 7 कोटी घरं. बरं त्याची घरं म्हणजे काय आपल्या घरासारखी नव्हती. सोन्याचं असून एक भितर 36 फूट रुंद होतं. भिका मामा 36 फूट रुंद होतं. आपलं तर महाराज ती विटाचं सिमेंटाचंच आहे, 9च वाल असतं. इकून सुमना त्यानं खिळा ठोकाव, तिकून यमुना त्यानं तेलाची कान लटकाव. सुमना त्यानं तिचा खिळा उपसून घ्यावं, इकडे यमुना त्याचं तेल तिकडे सांडून जावं. आपल्याला काय सोडायचं? तरी सुद्धा काही लोकांना एवढा अहंकार झालाय, एवढा गर्व झालाय. कधी कथा नाही, कधी कीर्तन नाही, कधी पंढरीची वारी नाही, कधी आळंदीची वारी नाही, कधी सत्संग नाही, कधी सप्ताची पंगत नाही. अरे काय एवढी हलकट लोक मी पाहिली बाबा. गरीब लोक पंक्ती घाली ते, तर श्रीमंत लोक त्यांच्या पंक्तीत जाऊ ते. अरे काय लाज वाटते का? आपलं कसं झालंय महाराज? ती उंदीर असतं ना, उंदीर गावाच्या बाजूला शेत असते, शेतात जाण्याचा रस्ता असतो आणि तिथं ते उंदराची बीळ असते. ती उंदीर असताना एवढं विचित्र आहे महाराज. मकाचं कणूस दिसलं का बाबा बिळात, तुरीच्या शेंगा दिसल्या का त्या नळ्यात, हरभऱ्याचे घाटे नळ्यात. महाराज ते चिंतक असतात ना पडलेले, ते चिंतक नळ्यात. अरे बाहेर काढ, बाहेर कधी काढणार आहे? सप्त्यात तर काढ, सप्त्यात काढायला पाहिजे का नाही? बरं एवढं सगळं नळ्यात घेऊन जाते. अचानक जर एखाद्या वेळेला पाऊस पडतो, सगळं पाण्यात जाते महाराज. मग तसंच आहे महाराज. श्रीमंती ही दानाने शोभत असते. दानाने श्रीमंतीची दानाची वृद्धी होत असते. तुम्ही तलाव पाहिला ना, तलाव मोठं धरण असते महाराज. छोटा तलाव असलं तर त्याला ते सांडवा काढलेला असतो, आणि मोठं धरण जर असलं तर त्याला दरवाजे असतात. का? ओव्हरफ्लो झालं तर त्यातून पाणी सोडता येईल. मग तसं महाराज आपल्या श्रीमंतीला सुद्धा कुठंतरी ओव्हरफ्लो असला पाहिजे. जास्त भरलंय ना, मग तळ दालाव फुटायच्या आत त्याला सोडता आलं पाहिजे. तुझ्याकडे लय झालंय ना भाऊ, मग थोडस दुसऱ्याला देऊन टाक. नको दुसऱ्याला देऊन निदान धर्मकार्यात खर्च कर. का? आज तुझ्या हातात सत्ता आहे, संपत्ती आहे, तू तरुण आहे. दान केलंच पाहिजे, धर्म केलाच पाहिजे, सत्संग केलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हटले बाबा रे, तुला भगवान परमात्म्याने सद विवेक बुद्धी दिलेले, मग सार काय असार काय, चांगलं काय वाईट काय, कुठलंही कर्म करत असताना जरा विचार करून कर. जसं धन कमवता आलं तसं तो प्रपंचाचा त्यागही करता आला पाहिजे. नाहीतरी एक दिवस तुला तो प्रपंच सोडावा लागणार आहे. मग आपली अवस्था कशी असावी? महाराज म्हटले विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशी. वमन म्हणजे वांती आपण ज्याला म्हणते, उलटी ज्याला म्हणतोय. कल्पना करा, महाराज म्हटले एखाद्यानं आपल्याला जेवायला बोलवलं, आपण त्याच्याकडे जेवायला गेलो, पोटभर जेवण झालं, मात्र जेवण झाल्यानंतर त्याने थोडासा आग्रह केला आणि आणखी वाढलं, आणि आपण ते खाल्लं. आता जास्त झाल्यामुळे ते अजीर्ण झालं. काय झालं? अजीर्ण झालं. मग अजीर्ण झाल्यानंतर थोडं दूर गेल्यानंतर मळमळ व्हायला लागली आणि उलटी झाली, वांती झाली. आता खायच्या अगोदर ते काय होतं? अन्नच आहे. बरं, मग ते पोटात गेल्यानंतर ते काय होतं? अन्नच आहे. पण पोटातलं अन्न परत बाहेर पडलं, वांती झाली. आता त्याच्याकडे पाहिल्यानंतर काय होतं? किळस येते. मग महाराज म्हटले सोपं आहे ना, वांती झाल्यानंतर त्याच्याकडे पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे किळस येते, त्याप्रमाणे म्हातारपणी प्रपंचाकडे पाहिलं की त्या संसाराची आपल्याला किळस आली पाहिजे. आणि जर एखाद्याला नसल येत समजायचं ते कोटगं आहे. आणि ज्ञानी त्याला म्हणावं, शहाणा त्याला म्हणायचं. वय झालं म्हणजे माणसं शहाणी होतात असं नाही. वय झालं म्हणजे माणूस शहाणा होतो असं नाही. वयाचा आणि शहाणपणाचा काय संबंध आहे? वयाचा आणि शहाणपणाचा जर संबंध असता तर माझ्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आम्हाला 90व्या वर्षी एक ओवी कळाली नाही. वयाचा आणि शहाणपणाचा काय संबंध आहे? वयाचा आणि ज्ञानाचा तिळ मात्र संबंध नाही.
पण ज्ञानी त्याला म्हणावं, शहाणा त्याला म्हणायचं. शहाणा बाप काय करतो, आपल्या मुलांना आपल्या जवळ बोलावतो आणि मुलांना सांगतो, हे पहा, मंदिरात घंटा वाजत राहील, प्रपंचात तंटा होत राहील. आतापर्यंत हा प्रपंचाचा भार मी वाहिला, इथून पुढे तुमचा प्रपंच तुम्ही सांभाळा. हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे, हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. पण घरात मुलं उलट बोलायला लागली, सुना भांडे आदळायला लागल्या, नातू अपमान करू लागले, तरी प्रपंच सोडत नाही, मग एक वाटग्याचं लक्षण आहे का? हे पिवार भामट्याचं लक्षण आहे. आणि इतकं कोटगं होईपर्यंत कधीच प्रपंच करायचं नाही गड्या. कारण प्रपंचाचा नियम आहे, प्रपंचामध्ये माणसाचं वय वाढलं की त्याचा अधिकार कमी होतो, परमार्थामध्ये माणसाचं वय वाढलं की त्याचा अधिकार वाढत असतो, त्याची उंची वाढत असते. प्रपंचाचा नियम आहे. प्रपंचात वय वाढलं की त्या माणसाला किंमतच नसते महाराज. कल्पना करा, ए झोपलेली आजी, कल्पना करा, एखादं 1-1.5 वर्षाचं लहान छोटस बाळ आहे. आता ते बाळ लहानपणी बालपणी एवढं सुंदर दिसतंय महाराज, अगोदर ते गोंडस आहे. आणि त्यातल्या त्यात त्याची आईने काय केलं, त्याला सुंदर स्नान घातलं, आंघोळ घातली, त्याचा भांग पाडला, त्याला जॉन्सन हेअर ऑइल लावलं, बेबी ऑइल, जॉन्सन बेबी पावडर लावलं, त्याचा सुंदर मेकअप केला. आता ते अतिशय सुंदर दिसू लागलं, खूपच गोंडस दिसू लागलं. कानात कुंडल आहेत, पायात पैंजण आहेत, पिवळं वस्त्र घातलंय, वरचे 2-2 दात आलेत, अतिशय सुंदर दिसतंय. बरं ते लेकरू, मग त्याची आई काय करते, त्या लेकराला दृष्ट होऊ नये म्हणून काय करते, काळा ठिपका लावते. बरं ते लेकरू एखाद्या वेळेला वट्यावर खेळत असावं, ते लेकरू वट्यावर खेळत असावं, आपण रस्त्यानं चालाव, ते लेकरू कुणाचं आपल्याला माहित सुद्धा नाही, ते कुणाचं आपल्या ओळखीचं सुद्धा नाही. पण त्या लेकराकडे पाहिलं का असं वाटतं पळत जाव, त्याला कडेवर घ्याव, त्याचा मुका घ्याव, वाटतो का नाही माय? खरं सांग, वाटतं का नाही? बरं असं कधी झालं का, एखादं 90-95 वर्षाचं म्हातारं वाट्यावर खोकलत बसलंय आणि एखाद्यानं पळत जाऊन त्याचा मुका घेतला का? विनोदाचा भाग सोडा, म्हातारपण हे वैराग्याचं प्रतीक आहे. म्हातारपण ही वैराग्याचं प्रतीक आहे. मग जसा तो प्रपंच कमावता आला ना गड्या, तसा त्या प्रपंचाचा त्यागही करता आला पाहिजे. आणि वैराग्य त्याला म्हणतात, त्याग त्याला म्हणावं. वैराग्य कशाला म्हणायचं, त्याग कशाला म्हणायचं, समर्पण कशाला म्हणायचं? वैराग्य त्याला म्हणतात, विषय अनुकूल आहे, विषय अनुकूल आहे, इंद्रिय बलवान आहे, आणि मग त्या विषयाचा त्याग करावा, ह्याला वैराग्य म्हणतात. विठ्ठल विठ्ठल.